वेलकम फ्रेंड्स, आपल्या डिकुमार करिअर क्लब या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षाचा पेपर जो 16 फेब्रुवारी 2020 रोजी झाला होता. तो म्हणजे तृतीय भाषा व बुद्धिमत्ता सेट ए सेटचा आपण पूर्ण या ठिकाणी सोडून घेणार आहोत. तर आपला प्रथम पहिला प्रश्न आहे 26वा. क्रियाविशेषण दर्शक या शब्दातील मध्यभागी असणाऱ्या अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर कोणते? आता सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागणार आहे, या क्रियाविशेषणामधील मध्यभागी असणारं अक्षर शोधावे लागणार आहे. एकूण अक्षर किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 आहेत. म्हणजे मध्यभागी 5व्या क्रमांकाचा अक्षर असणार आहे. 1 2 3 आणि 4. मग मध्यभागी कोणता आहे? क्ष आहे. 1 2 3 आणि 4 दोन्ही बाजूला 4 अक्षर आहेत. आता काय म्हटलेलं आहे? मध्यभागी असणाऱ्या अक्षराच्या डावीकडील म्हणजे या बाजूला डावीकडील तिसरे अक्षर. कितवे? तिसरे अक्षर किती आहे? 1 2 आणि 3. या म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. आता प्रश्न क्रमांक 27. वरील अक्षर मालिकेतील उजवीकडून 10व्या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर सुरुवातीपासून मोजल्यास कितवे येईल? काय म्हणलं? तर वरील अक्षर मालिकेतील अक्षर मालिका दिलेली आहे. उजवीकडून 10व्या अक्षराच्या बरोबर उजवीकडून 5 5 10 पी 10वं अक्षर आहे. 10व्या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर उजवीकडून 10व्या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर 1 2 3 आणि 4 यल बरोबर आहे. यल चौथे अक्षर सुरुवातीपासून मोजल्यास कितवे येईल? सुरुवातीपासून मोजल्यास म्हणजे 5 10 11 आणि 12. 12व्या क्रमांकावर येईल. पर्याय क्रमांक 2. 28. प्रजाहित दक्ष ज्ञानवर्धक रक्षणकर्ता वृक्ष स्वतंत्र या शब्दामध्ये एकूण किती जोडाक्षर आहे? आता आपल्याला काय करायचंय पहा, प्रत्येक याच्यामधला जोडाक्षरी अक्षर शोधायचा आहे. पहा, पहिला आहे प्र, नंतर श, ज्ञ, ध, श, रेदर आहे, श, स्व आणि त्र. पहा किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. पर्याय क्रमांक 4. आता आपल्याला अडचण येते. पहा, हा जो रू आहे हा आपण जोडाक्षर समजतो आणि त्याच्यामुळे काय होतं, आपलं उत्तर चुकत असतं. असा ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो त्यावेळेस हमखास अशा पद्धतीचे शब्द दिलेले असतात. पहा, 100% या अक्षर आपल्याला दिलेले असतात. वृक्ष, पृवरून पृथ्वी, नृप आणि गृहवरून गृहपाठ अशा शब्द आपल्याला दिलेले असतील. परंतु हे जोडाक्षर नाही. हे कशापासून तयार झालेले? तर हा ऋषीचा जो आपला शब्द आहे त्यापासून तयार झालेले असतात. हा काही जोडाक्षर नाही. म्हणून आपल्या यामध्ये किती आहेत? या प्रश्नामध्ये फक्त 9 जोडाक्षर आहेत. ठीक आहे, पाहूया आपला पुढचा प्रश्न. आपला प्रश्न क्रमांक 29. आपल्याला एक अंकमालिका दिलेली आहे आणि या अंकमालिकेवर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. वरील अंकमालिकेतील डावीकडून 6व्या अंकाचा वर्ग व उजवीकडून 7व्या अंकाचा वर्ग यातील फरक किती? आता आपल्याला डावीकडून 6वा 1 2 3 4 5 आणि 6 हा डावीकडून 6वा आहे. उजवीकडून 7वा 1 2 3 4 5 6 आणि 1 7 3 या दोन्हीचा वर्ग आणि यातला काय करायचा आपल्याला? फरक. काय करायचा? 25 3 9 आणि या दोन्हीतला फरक किती येईल? 16. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. आता 30 ते 34 साठी गटात न बसणारा वेगळा पद आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं पाठ बाहुली नाट्य, दूरदर्शन, संगणक आणि सिनेमा. आता या प्रश्नामध्ये काय झालेलं आहे? या प्रश्नामध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारे जर विचार केला तर 2 उत्तर येऊ शकतात. पहा, आता दूरदर्शन, संगणक आणि सिनेमा हे काय आहेत? ही आधुनिक साधनं आहेत. शिक्षणाची साधनं म्हणा
किंवा मशीनद्वारे म्हणा, लाईटीवर वगैरे म्हणा, विद्युत धारेवर चालणारी ही तीनही सिनेमा आहेत. म्हणून आपलं बाहुली नाट्य हे सुद्धा वेगळं येऊ शकतं. जर आपण दुसऱ्या पद्धतीने विचार केला तर बाहुली नाट्य दूरदर्शन आणि संगणक ही काय आहेत, ही स्वतः हे मिळून एक साहित्य आहे. परंतु सिनेमा हा त्याच्यामधलं काय असतो, एक व्हिडिओ असतो, एक चित्रपट असतो. त्याच्यामुळे आपल्याला काय होईल पहा, सिनेमा हा सुद्धा काय होईल आपल्याला वेगळा येऊ शकतो पहा. तर आणखी विचार केला, बाहुली नाट्य, दूरदर्शन आणि संगणक हे मराठी शब्द आहेत आणि सिनेमा हा कसा आहे, इंग्रजी शब्द आहे. मग अशा पद्धतीने पहिलं आणि चौथं हे दोन्ही उत्तर बरोबर येऊ शकतंय. म्हणजे या प्रश्नासाठी आपल्याला पहिलं किंवा चौथा या दोन्हीपैकी कोणताही जरी पर्याय आपण लिहिलेला असेल तरी तो पर्याय आपल्याला बरोबर देण्यात आलेला आहे. 31वा प्रश्न आहे, मे, जुलै, जून आणि ऑगस्ट. आता ज्यावेळेस महिन्यांचा प्रश्न असतो त्यावेळेस 100% तो कशावर अवलंबून असतो, दिवसावर अवलंबून असतो. मेचे 31 दिवस असतात, जुलैचे पण 31 दिवस असतात, जूनचे 30 दिवस असतात आणि ऑगस्टचे 31 दिवस असतात. म्हणून आपल्याला जून हा पर्याय काय होईल, वेगळा येईल. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 32 पहा. इथं काय 2651 2240 5324 आणि 6215. ज्यावेळेस अशा प्रमाणे आपल्याला प्रश्न विचारलेला असतो त्यावेळेस या प्रश्नामध्ये काय केलेलं असतं, एकतर संख्या अंकांचा गुणाकार असतो किंवा अंकांची बेरीज केलेली असते. आता आपल्याला अंकाची बेरीज जर केली तर सर्व अंकांची बेरीज आपल्याला 14 येत आहे. म्हणजे अंकाची बेरीज करून आपण वेगळं पद ओळखू शकत नाही. मग काय करावं लागेल, काहीतरी संख्येने मग याला भाग दिलेला असते. बहुतेक भाग देताना कधीही 3, 7 किंवा 9 या संख्येचा आणि 11 या संख्येचा विचार केलेला असतो. तर पहा, या उदाहरणामध्ये 11 या संख्येने भाग देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा, जर तुम्ही 11 या संख्येने भाग दिला तर पायाला 11 ने भाग द्या तुम्ही. 11 दुने 22, खाली 4, 4 11 चौक 44 आणि 11 एक 11. म्हणजे याला पूर्ण भाग जात आहे 11 ने. आता याला जर 11 ने भाग देण्याचा प्रयत्न केला तर 11 दुने 22 आणि 11 चौक 44 आणि 2 शिल्लक राहतात. पहा, इथं भाग पूर्ण जात नाही, याला 11 ने पूर्ण भाग जात नाही. या संख्येला भाग द्या. पहा, पर्याय क्रमांक 3 ला आपण जर भाग दिला 11 एक 11, 11 चौक 44, 11 चौक 44, खाली उरले 4 हे 3 7, 6 3 9, 9 आणि 2 किती झाले आपले 92. 92 ला पुन्हा 11 ने भाग द्या. 11 8 88, खाली उरले 4 आणि हे 4 आणि 4 44 आले. 11 चौक 44 बरोबर आहे. पुन्हा त्या या संख्येने बघा 11 एक 11, 11 पाचे 55, 55 5 आणि 7 किती झाले 71, 11 66 बरोबर आहे. खाली उरले 5 आणि वर आले 5, 11 पाचे 55. अशा पद्धतीने आपल्या या पर्याय 1, 3 आणि 4 ला पूर्ण 11 ने भाग जात, परंतु पर्याय क्रमांक 2 ला 11 ने पूर्ण भाग जात नाही. म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 हा वेगळा पद आहे. आता प्रश्न क्रमांक 33. आता या प्रश्नामध्ये सुद्धा तुम्हाला 4 संख्या दिलेल्या आहेत. आता या संख्यामध्ये ज्यावेळेस दिलेल्या असतात त्यावेळेस आपण काय विचार करायचा असतो, प्रथम बेरीज असते, गुणाकारामध्ये काही फरक आहे किंवा कोणत्या एखाद्या संख्येने भाग दिलेला आहे का. आता या संख्येची बेरीज जर तुम्ही केली सर्वांची, पहा या सर्वांची जर तुम्ही बेरीज केली तर किती येते पहा, 9 3 12, 12 3 15, 15 आणि 8 23. किती आली 23 येते. पहा याची 7 आणि 7 14, 14 पहा 7 आणि 2 9, 9 आणि 7 16, 16 6 22. याची बेरीज जर केली तर किती येते तुम्हाला 22. 5 हे 9 9 18 2 20 आणि 5 25. याची जर तुम्ही बेरीज केली तर ती येते तुम्हाला 25. आता याची बेरीज करून 5 4 9 6 7 13, 13 9 किती झाली 22 बरोबर आहे. आता आपल्याला मिळालेली आहे पहा याची बेरीज किती आली 22. याची किती आली 18 20 आणि 5 25 आणि याची बेरीज पुन्हा किती आलेली आहे 4 आणि 2 6
6 7 13 13 9 22. आता काय झालेलं आहे इथं आलेली आहे 23. मग आता आपल्याला एक लक्षात घ्या, बेरजेचा जर आपण विचार केला 23 22 आणि 22, तर आपल्याला लक्षात येईल की 23 ही काय आलेली आहे, आपली मूळ संख्या आलेली आहे. म्हणजे ही यापासून कशी आहे, वेगळी आहे, ही मूळ संख्या आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा आपलं उत्तर बरोबर आहे. आपला प्रश्न क्रमांक 34, याच्यामध्ये आपल्याला आकृत्या दिलेल्या आहेत पहा, आणि आपण जो पाहिलेला आहे 34 पर्यंत वेगळं आकृती ओळखायची आहे. तर आपण प्रत्येक पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी या चारही आकृत्याचा जर बारकाईने निरीक्षण केलं तर आपलं असं लक्षात येईल पहा, या ठिकाणी पहा, या आकृतीमध्ये या ठिकाणी तुम्हाला थोडंसं वेगळं दिलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 ही आकृती वेगळी आहे, हे वेगळं पद आहे. आता 35, खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. आपल्याला एक संख्या मालिका दिलेली आहे. या संख्या मालिकाचा जर तुम्ही फरक काढला तर पहा, तो फरक किती येतोय, 11 आणि आता पहा इथं फरक आला 1 3, इथं पण 3च आहे, 5 आहे, 7 आहे, 11 आहे. मग बरोबर या ठिकाणी सुद्धा इथं फरक किती येणार आहे, 13 येणार आहे. का बरं 13 येणार आहेत, कारण 1 3 5 7 11 आणि 13 आहे काय आहे, क्रमवार मूळ संख्या आहेत. म्हणून आपल्याला हा काय झालेला आहे, फरक आपल्याला या पद्धतीने आलेला आहे. म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 3 44 हे उत्तर बरोबर येईल. कारण 31 आणि 13 किती होतील, 44 होतील पहा, बरोबर आहे. आता आकृती क्रमांक 36 आहे. आपण या फलकावरती आकृती काढलेल्या आहेत. तर या आकृतीमध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी पहा, वेगळा आपल्याला घ्यायचा नाही. हा जो 36वा प्रश्न आहे, हा प्रश्न असा आहे की खालील दिलेल्या आकृत्यांचा एक योग्य क्रम आहे आणि हा योग्य क्रम ओळखून आपल्याला पर्यायांपैकी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येणार आहे ते आपल्याला शोधायचे. पहा, या आकृतीचा या बाणाचा विचार करा. पहा, या बाणाचा जर विचार केला तर बाण पाहता या दिशेला आहे, मग वरती आहे, मग परत खाली आहे, परत या बाजूला गेलेला आहे आणि परत पुन्हा काय झालेला आहे, खालच्या दिशेला आलेला आहे. म्हणजे आता हा बाण काय होणार आहे, या दिशेला येणार आहे. म्हणजे तो अशा पद्धतीने या दिशेला येईल. पहा, या बाणाची जर दिशा तुम्ही लक्षात घेतल्या तर तुमच्या काय होईल, हे आकृतीवरचे प्रश्न सोडवणं अत्यंत सोप्या पद्धतीने जातं. पहा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या आपल्या 4 मुख्य दिशा आणि 4 उपदिशा आहेत, अशा 8ही दिशा आपण जर लक्षात ठेवल्या तर त्या दिशावरून असा आकृत्याचा प्रश्न हमखास आपल्याला परीक्षेला विचारला जातो आणि तो आपण काळजीपूर्वक या 8 दिशावरून सोडवायचा असतो. क्रमांक 37, हा संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 2 7 28 64 126 आणि 215 या जर तुम्ही संख्या जर काळजीपूर्वक पाहिल्या तर घन संख्या आहेत. पहा, घन संख्यावर आधारित हा काय आहे, आपला प्रश्न आहे. आता कसा आधारित आहे पहा, जे आपले सूत्र आहे घनसंख्येचे x वजा 1 किंवा अधिक 1 या पद्धतीने या संख्या तयार झालेल्या आहेत. मग पहिली जी संख्या आहे ती पहा 1 चा घन अधिक 1 या पद्धतीने तयार झालेली आहे. दुसरीचा आहे 2 चा घन 8 वजा 1 बरोबर 7 आलेले आहे. तिसरी जी संख्या तयार झालेली आहे ती आहे 3 चा घन अधिक 1, 3 चा घन 3 त्रिक 9 9 त्रिक 27, 3 चा घन अधिक 1. या ठिकाणी काय आहे, 4 चा घन तो किती आहे, 64 आहे. आणि इथं आहे 5 चा घन अधिक 1 आणि इथं आहे 6 चा घन वजा 1. म्हणजे एका 1 अधिक वजा अधिक वजा अधिक वजा या पद्धतीने 1 हा कमी जास्त झालेला आहे. परंतु संख्या 64 मध्ये मात्र अधिकही नाही आणि वजाही नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 38, पुढील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल. पहा, आता याचा जर तुम्ही फरक काढला तर 2 येईल, इथं फरक काढला तर 3 येतो, इथं फरक काढला तर 5 आहे. यांचा दोन्ही मधला फरक किती आहे, तो आहे 7. या दोन्ही मधला फरक आहे 11. या दोन्ही मध्ये फरक आहे 13. मग अर्थातच या ठिकाणी फरक किती असणार आहे, 17. कारण का 2 2 3 5 7 11 13 आणि 17 या क्रमवार मूळ संख्या आहेत. मग
55 अधिक 17 आपली संख्या आपल्याला मिळेल. 55 अधिक 17 म्हणजे किती झाले? 7 आणि 5 12 चाला 1 5 9 6 आणि 1 7 म्हणजे 72. हे आपला पर्याय क्रमांक 2 हा सुद्धा बरोबर आहे. आता 39वा प्रश्न आहे. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता समूह येईल? आपल्याला एक समूह दिलेला आहे. पहा, हा एक समूह आहे, हा एक आहे, हा एक आहे आणि हा एक. हा जो चिन्हांचा समूह आहे, या चिन्हांच्या समूहावरील प्रश्न सोडवत असताना आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक चिन्ह काहीतरी एका अंतरानंतर पुन्हा पुन्हा येत असतो आणि तेच अंतर आपल्याला कोणत्या सूत्रानुसार येतो, कोणत्या ठिकाणी येतो ते आपल्याला शोधायचं असतं. अत्यंत सोप्या पद्धतीने पहा. आता हा जर समूहाचा विचार केला तर पहिलं जे चिन्ह आहे ते पुढच्या समूहामध्ये शेवटी गेलेलं आहे. पहा, लक्षात घ्या. पुन्हा पुढच्या समूहामध्ये जर गेलं, या समूहातलं हे जे पहिलं चिन्ह आहे हे पुन्हा कुठे गेलेलं आहे? शेवटी गेलेलं आहे. पहा, आणि या चिन्हातलं पहा, हे पहिलं जे आहे हे कुठे गेलेलं आहे? शेवटच्या स्थानी गेलेलं आहे. आणि 2 नंबरचं जे आहे ते 1 नंबरला आले. अशा पद्धतीने एक क्रम सुरुवातीला आला आहे. तर मग आता आपल्याला जर पाहिजे तर काय होणार आहे? हे जे चिन्ह आहे ते पहिल्या शेवटच्या स्थानी जाईल आणि मग काय होईल? पहिला अधिक, पेक्षा मोठे, पेक्षा लहान, हे दोन्ही चिन्ह भागाकार या पद्धतीने आपला समूह तयार होईल. मग हा समूह आपल्याला पर्याय क्रमांक कोणत्यामध्ये आहे? तर तो आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. बरोबर आहे. फक्त काय झालेलं आहे? पहिलं जे चिन्ह आहे ते शेवटला आलेलं आहे. पुन्हा याच्यातलं पहिलं चिन्ह शेवटी, पुन्हा पहिलं चिन्ह शेवटी, अशा पद्धतीनं हा समूह आलेला आहे. 40 क्रमांकावरचा जो प्रश्न आहे तो काय आहे? हरणाला ससा म्हटले, सशाला शेकरू म्हटलं आणि शेकरूला साळींदर म्हटले, साळींदरला अस्वल म्हटले, तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न विचारला जातो हमखास आणि अत्यंत सोपा प्रश्न आहे. सोप्यात सोप्या काठिण्य पातळीचा हा प्रश्न आहे. आता कसं आपण काय करतो? सगळ्यात शेवटचा प्रश्न असतो महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता, आणि आपल्याला लगेच माहित असतं महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? शेकरू. झाला, आपण लगेच पर्याय क्रमांक 1 बरोबर. परंतु तसं नाही, यालाच बुद्धिमत्ता म्हणतात. कारण का? लक्षात घ्या, हरणाला ससा म्हटलंय म्हणजे हरणाचं नाव काय? ससा. सशाला काय म्हटलंय? शेकरू. म्हणजे सशाचं नाव काय आहे? शेकरू. पण शेकरूला काय म्हटलं आहे? साळींदर. महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू आहे, पण शेकरूला काय नाव आहे? साळींदर म्हटलेलं आहे. मग आपल्याला पर्याय क्रमांक 4 हा आपलं उत्तर बरोबर आहे. लक्षात घ्या. पुढचा 41. आई, वडील, मुलगा यांच्या 3 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज 73 वर्षे होती, तर 5 वर्षानंतर तिघांच्या वयाची बेरीज किती? ज्या वेळेस अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारला जातो त्यावेळेस आपण तत्काळ काय करतो? 3 वर्षापूर्वी 73 होती. 3 वर्षापूर्वी, लक्षात घ्या, आपण पूर्ण 3 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वीची बेरीज, वयाची बेरीज, आपण इथं काय लिहू? वयाची बेरीज. लक्षात घ्या बरं. आता 3 वर्षापूर्वी वयाची बेरीज किती होती तिघांची? तिघांची सुद्धा 73 होती. बरोबर आहे. आपण लगेच काय करणार? 3 वर्षापूर्वी 73 होती, 5 वर्षानंतर किती होणार? लगेच 5 73 अधिक 5 करणार 78 बरोबर. परंतु तसं नाही, हे चुकतं. आता घ्या, ही झाली 3 वर्षापूर्वी. आजची वयाची बेरीज मग कशी काढायची? आजची वयाची बेरीज, आजची वयाची बेरीज, आजची, आणि नंतर काय येईल? 5 वर्षानंतर, 5 वर्षानंतर. पहा बरं, पाहता लक्षात. आपल्याला 3 जण आहे, आई, वडील आणि मुलगा, तिघांची सुद्धा वयांची बेरीज आहे. किती? आई, वडील, मुलगा, या तिघांच्या वयांची बेरीज किती आलेली आहे? 73 आहे 3 वर्षापूर्वी. नंतर आता 3 वर्षानंतर, 3 वर्षानंतर मग आईचे पण किती झाले?
आईचे 3 वर्ष वाढले, वडिलांचे 3 वर्ष वाढले आणि मुलाचे सुद्धा 3 वर्ष वाढले. मग एकूण किती वर्ष वाढली? 9 वर्ष वाढली. मग आज वयाची बेरीज किती होईल? 73 आणि 9 किती होईल? 73 आणि 9 ती होईल 82. ही झाली आजची वयाची बेरीज. बरोबर आहे. 5 वर्षानंतर पुन्हा आई, वडील आणि मुलगा. बरोबर आहे. आपण समजण्यासाठी तिन्ही घटक लिहिलेले. 5 वर्षानंतर पुन्हा आईचे 5 वर्ष वाढतील, वडिलांचे 5 वर्ष वाढले आणि मुलाचे सुद्धा 5 वर्ष वाढले. तिघाचे 5-5 वर्ष वाढणार आहेत की फक्त 5च वर्ष वाढतील का आईचेच 5 वर्ष वाढले वडील तसेच राहतील का 5 वर्षांनी लहान? तसं होणार नाही. प्रत्येकाचेच 5-5 वर्ष वाढत असतात. हे आपल्या फक्त या गणितामध्ये अशा प्रकारच्या गणितामध्ये आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता किती वाढले? इथं वाढले 15 वर्ष. बरोबर आहे. म्हणजे एकूण या 73 मध्ये हे 9 वर्ष आणि हे 15 वर्ष आपले किती? 24 वर्ष असे वाढलेले आहेत. म्हणून आपलं 5 वर्षानंतरचं जे येणार आहे 73 अधिक 9 अधिक 15 किंवा तुम्ही या 82 मध्ये 15 मिळवले तरी सुद्धा तुम्हाला उत्तर मिळेल. अशा पद्धतीने आपलं उत्तर किती आले? याची बेरीज केल्यानंतर 97. म्हणजेच तिघांच्या वयाची बेरीज ही 5 वर्षानंतर पर्याय क्रमांक 1 97 वर्ष येणार आहे. ठीक आहे. पाहूया आपण पुढचा क्रमांकाचा प्रश्न. आपला 42 क्रमांकाचा जो प्रश्न आहे, अनुष्काला आर्यापेक्षा अधिक पण अबोलीपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. सेवंतीला आर्या इतकेच पण चमेलीपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. तर सर्वात जास्त गुण कोणाला मिळालेले आहेत? आता पहा, अनुष्काला आर्यापेक्षा अधिक. अनुष्का, आपण एका एकमेकाचं काय करू? प्रत्येकीचं नाव लिहू. पाहता अनुष्काचं पाहूया आपण. अनुष्काला आर्यापेक्षा अधिक. बरोबर आहे. म्हणजे आर्यापेक्षा कसे येतं? अधिक आहे, जास्त आहे. बरोबर आहे. पण अबोलीपेक्षा कमी. परंतु अबोलीपेक्षा कमी म्हणजे अबोलीला कसे आहेत? जास्त आहे अनुष्कापेक्षा अबोली. शेवंतीला आर्या इतकेच. बरोबर. शेवंती म्हणजे दोन्हीचे कसे आहेत? सारखे आहेत. बरोबरचं चिन्ह येणार दोन्हीच्या मध्ये. शेवंतीला आर्या इतकेच पण चमेलीपेक्षा जास्त. परंतु चमेलीपेक्षा कसे? जास्त म्हणजे सर्वात कमी आहेत का चमेलीला. हे पहा, अशा पद्धतीने आपला क्रम लागलेला आहे. जास्त कमी 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 कमी. आता काय ते सर्वात जास्त गुण कोणाला? मग सर्वात जास्त कोणाला आहेत? अबोलीला. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 43. अक्षय आरतीला म्हणाला, तुझ्या आईचे वडील हे माझ्या वडिलांचे वडील आहेत. तर अक्षय आरतीच्या आईचा कोण लागतो? पहा, नातेसंबंधावरील जे प्रश्न असतात ते सोडवत असताना आपल्याला नातेसंबंध काय असतो, कोणाला काय म्हणतात हे सर्वात आधी माहीत असणं ते आवश्यक आहे. आणि ज्यावेळेस आपण असे नातेसंबंधाचे प्रश्न सोडवत असतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपण स्वतःला, आपल्या कुटुंबातील व्यक्तींना, आपल्या नातेवाईकांना गृहीत धरून अशा पद्धतीचे प्रश्न जर सोडवले तर ते सोपे जातात. आता आणखीन एक दुसऱ्या पद्धतीने आपण एकदा कसे सोडवणार आहोत पहा. आता अक्षय आणि आरती. बरोबर आहे. अक्षय आणि आरती हे दोन आहेत जे एकमेकाला काय झालेले आहेत? बोललेले आहेत. आता काय म्हणलेत पहा. अक्षय आरतीला म्हणाला. पहा, अक्षय म्हणालेला आहे आरतीला. काय म्हणालाय पहा, तुझ्या आईचे वडील म्हणजे आरतीच्या आईचे वडील. आरतीची आई एफ. आपण काय ठीक आहे मराठी मधूनच आपण घेऊया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. पहा, आई. आरतीची आई. या आईचे वडील. आईचे वडील. बरोबर आहे. हे माझ्या वडिलांचे म्हणजे अक्षयचे वडील. अक्षयचे वडील त्याचे वडील आहेत. बरोबर आहे. आपला नातेसंबंध आपण लिहिलेला आहे. आता बरोबर आहे. अक्षय काय म्हणाला? आरती तुझ्या आईचे वडील हे
माझ्या वडिलांचे वडील आहेत, बरोबर आहे. आता पहा, या दोन्हीचे वडील एकच आहेत म्हणजे यांचा काय नातेसंबंध झाला, हे एकमेकाचे भाऊ बहीण आहेत, भाऊ बहीण आहे, बरोबर आहे. हे भाऊ बहीण आहे. मग आता ही आई, आईचा पण काय होईल, भावाचा मुलगा म्हणजे तो कोण लागतो, भावाचा मुलगा कोण लागतो, तर तो लागतो भाचा. कोण लागतो, भाचा. म्हणून अक्षय आरतीच्या आईचा कोण लागतो, भाचा लागतो. अशा पद्धतीने जरी आपण मांडणी केली तरी आपल्याला नातेसंबंधामधले प्रश्न हमखास सोडवता येतात, अत्यंत सोपे असतात. जर नाही समजलं तर आपण आपले नातेसंबंध, नातेवाईक त्या ठिकाणी गृहीत धरायचे असतात. आपल्या प्रश्न क्रमांक 44 आणि 45 मध्ये आपल्याला पुन्हा एकदा आकृतीमध्ये त्रिकोणाची संख्या आणि चौकोनाची संख्या विचारलेली आहे. आता या त्रिकोणाची संख्या आणि चौकोनाची संख्या विचारण्यासाठी आपल्याला थोडेसे काही सूत्र असतात. पहा, ज्यावेळेस अशा पद्धतीने आपल्याला एखादा त्रिकोण दिलेला असतो या पद्धतीने आणि यामध्ये अशा पद्धतीने जेव्हा दिलेलं असते, भाग केलेले असतात, त्यावेळेस आपल्याला एक सूत्र माहित आहे. पहा, 1 2 3 आणि 4 असे आपण क्रमांक दिल्यानंतर या संपूर्ण क्रमांकाची काय करायची, आपल्याला बेरीज करून घ्यायची. पहा, 1 + 2 + 3 + 4 अशा पद्धतीने जर आपण सोडवलं, पहा 4 आणि 3 7, 7 आणि 3 10 अशा पद्धतीने याच्यामध्ये या आकृतीमध्ये सगळे 10 त्रिकोण होतील. तेच सूत्र आपण या आकृतीमध्ये वापरणार आहोत. आता पहा, ही आणि ही आकृती पाहिजे, 1 आणि 2 क्रमांक दिल्यानंतर 1 आणि 2 याचे किती त्रिकोण तयार होतील, 3 तयार होतील. तसेच इथे 1 आणि 2 दिल्यानंतर या आकृतीचे सुद्धा किती तयार होतील, 3 होतील. या आकृतीचे 3, या आकृतीचे 3 तयार झाले, लक्षात घ्या. आता पुन्हा इथे 1 आणि 2 दिल्यानंतर या आकृतीमध्ये सुद्धा 3 त्रिकोण तयार होतील. इथे सुद्धा 1 आणि 2 दिल्यानंतर यांनी अंकाची बेरीज केल्यावर 3 तयार होतील. पहा, 12 त्रिकोण हे तयार झालेले आहेत. पहा, 12 त्रिकोण तयार झाले हे, बरोबर आहे. आपल्याला लगेच 12 चौथा आला का, पर्याय नाही. लक्षात घ्या, ते 12 त्रिकोण झाले आणि हा एक पहा, हे झाले अधिक 1 आणि हा सर्वात मोठा जो आहे तो एक त्रिकोण. पहा, हे हा एक. अशा पद्धतीने आपले एकूण 14 त्रिकोण तयार होतील. पर्याय क्रमांक 1. थोडस वेगवेगळ्या ठिकाणी असतंय, आपण क्रमांक देऊन सुद्धा मोजू शकतो किंवा तुम्ही जर सगळे त्रिकोण मोजले लक्षात ठेवून तरी सुद्धा आपल्याला याचं उत्तर सापडणार आहे. आता 45वा आहे, आपल्याला चौकोनाची संख्या विचारलेली, आकृती दिलेली, आपल्याला पण दिलेलं सूत्र आहे. पहा, काय करायचं, आडवे आणि उभे त्याला क्रमांक देऊन घ्यायचे. पहा, आडवे आणि उभे काय करायचे, त्या आकृतीमध्ये प्रत्येक भागाला क्रमांक देऊन घ्यायचे. यांची काय करायची, 1 + 2 = 3 यांची करायची अंकाची, आडवी आणि उभ्या अंकाची बेरीज. 1 + 2 + 3 बरोबर किती झाली, 6. आणि या आडव्या आणि उभ्या यांचा काय करायचं, आपल्याला या दोन्हीचा करायचा आपल्याला गुणाकार. आपल्याला चौकोनाची लगेच संख्या मिळणार आहे. 6 × 3 = 23 18. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला पर्याय क्रमांक 3 18 मिळणार आहे. आता याच प्रकारचे जर आपल्याला अनेकच भाग दिले तर फक्त आडवी आणि उभ्या क्रमांकाची संख्येची काय होणार आहे, वाढ होणार आहे. त्यांची बेरीज करायची आणि त्या दोन्हीचा काय करायचा, आलेल्या बेरजेचा गुणाकार करायचा. आपल्याला लगेच चौकोनाची संख्या मिळणार आहे. चौरसाची जर संख्या विचारली तर ते थोडंसं वेगळं सूत्र आहे आणि त्रिकोणाची विचारल्यानंतर त्रिकोणाला सुद्धा एक प्रकारचं असं एक सूत्र आहे. रेषाखंडाचे भाग विचारले तरी त्यावेळेस सुद्धा अशा प्रकारचं सूत्र असतं. आपण ते आपल्या बुद्धिमत्तेच्या भागामध्ये पाहिलेलं आहे. आता हा प्रश्नपत्रिकेचा भाग आहे म्हणून आपण या ठिकाणी सर्व घेतलेलं नाही. अशा पद्धतीने आपण 44 आणि 45 क्रमांकाचा जो प्रश्न आहे तो पाहिलेला आहे. पुढचा जो आपल्याला जलप्रतिबिंब आणि आरशातील प्रतिमा याबद्दल या वरचे जे उदाहरण आहे ते आपण डायरेक्ट प्रश्नपत्रिकेतले ज्या आकृत्या आहेत त्याच आकृत्या या ठिकाणी व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण काय होतं, आपण जर फलकावर त्या आकृत्या काढल्या तर आरशातील प्रतिमा, तंतोतंत जुळणाऱ्या प्रतिमा आणि जलप्रतिमा याच्यामध्ये काय होतं, थोडंसं बदल होण्याची शक्यता असते आपल्या काढल्यानंतर हाताने काढलेल्या आकृतीमध्ये. त्यामुळे आपण जशा आहेत तशा प्रश्नपत्रिकेतल्या आकृत्याच या ठिकाणी वापरणार आहोत. तर पाहूया आपण पुढचे प्रश्न.
आपला प्रश्न क्रमांक 46 आणि 47 मध्ये आपल्याला आरशातील प्रतिमा हा या घटकावरती हे दोन्ही प्रश्न विचारलेले आहेत. आरशातील प्रतिमा आपण प्रश्न सोडवत असताना मी प्रथम सांगितलेलं आपण कशा पद्धतीने सोडवायचं. आकृतीमध्ये आरशातील प्रतिमाचं होतं काय असतं, डावी बाजू उजव्या बाजूकडे होत असते. पहा लक्षात घ्या. म्हणजेच काय होत असतं, जर संख्या दिलेली असेल तर पहिल्या क्रमांकाची संख्या ही शेवटच्या क्रमांकावर जात असते आणि शेवटच्या क्रमांकाची संख्या ही पहिल्या क्रमांकावर येत असते. आणि डावी बाजू ही उजवी बाजू आणि उजवी बाजू ही डावी बाजू होत असते. पहा अशा पद्धतीने आपण आरशातील प्रतिमा आपण गणित सोडू शकतो. समजा जर तुमचा हा असेल, या पद्धतीने जर तुमची आकृती असेल तर ती आरशातील प्रतिमा असेल तर ती या बाजूला अशा पद्धतीने होत असते. पहा म्हणजे काय, आता समजा जर ही बाजू आहे करंगळी तर ही प्रतिमा अशी झाल्यानंतर करंगळी प्रथम येते आणि त्याच्यानंतर अंगठा हा शेवटी येतो. आणि या ठिकाणी जर पहा प्रश्न आकृतीमध्ये अंगठा हा प्रथम असतो आणि त्याच्यानंतर आकृती अशा पद्धतीने बदलत असते. पहा आरशातील प्रतिमा. मग आपल्या प्रश्न क्रमांक 46 मध्ये आपल्याला दिलेला आहे की अक्षर दिलेले आहेत, पायस आणि आर दिलेला आहे. तर ते पण कशा पद्धतीने बदलणार आहे तुम्हाला पर्याय क्रमांक 1, 2, 3 आणि 4 मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या काढून दाखवलेल्या आहेत. आता या प्रश्न आकृतीमध्ये काय सांगितलेलं आहे तर तुम्हाला पाहिलं यस कसं बदलत आहे, आर कसं बदलत आहे. तर आपल्याला ते पर्याय क्रमांक 1 मध्ये याचं आपल्याला काय उत्तर दिलेलं आहे की दोन्ही बाजू कशा पद्धतीने बदललेल्या आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे आरशातील प्रतिमामध्ये. आणि प्रश्न क्रमांक 47, आता प्रश्न क्रमांक जो 47 आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय दिलं, काही अक्षर आणि अंक दिलेला आहे. बरोबर आहे. अंक आणि अक्षरासाठी सांगितल्याप्रमाणे जी बाजू असते पहा, पहिली बाजू असती ती शेवटची बाजू होत असते आणि शेवटची बाजू आहे ती पहिली बाजू होते. अशा पद्धतीने विचार केला तर तुम्ही किंवा आपल्या प्रश्नपत्रिकेचं पान अशा पद्धतीने पलटून सुद्धा पाठीमागून जी आकृती तुम्हाला प्रश्न आकृती सारखी दिसेल ते पर्याय आपला बरोबर असतो. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. म्हणून अशा वेळेला आपला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर काय आहे, बरोबर आहे. पहा 46 आणि 47 चे प्रश्न आपण अशा पद्धतीने आरशातील प्रतिमा अत्यंत सोप्या पद्धतीने सोडवू शकतो. पहा आपला पुन्हा आता आपण आरशातील प्रतिमा पाहिल्यानंतर आपल्याला पुढचे 2 प्रश्न जे आहेत 48 आणि 49 हे जलप्रतिबिंब म्हणजे पाण्यातील प्रतिमा यावर आधारित आहेत. आता पाण्यातील प्रतिमा हा प्रश्न सोडवताना काय करायचे आपल्याला, पाण्यातील प्रश्न सोडवताना प्रथम समजून घ्या. अशा पद्धतीने आकृती असेल तर पाण्यातील प्रतिमा पहा, एक वरती जर अंगठा असेल तर त्याचं प्रतिबिंब हे अशा पद्धतीने खालच्या बाजूला येत असतं. पहा म्हणजे वरची जी बाजू आहे ती खालच्या बाजूला येत असते. लक्षात घ्या. पुन्हा पहा जी जवळची बाजू आहे खालची बाजू आहे ती आता वर होणार आहे आणि वरची बाजू खाली होणार आहे. आपल्या हाताच्या साह्याने मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीनं आकृतीचं असेल, वस्तूचं, अक्षरांचं असेल, वेगवेगळ्या चित्रांचं असेल, पाण्यातील प्रतिबिंब तयार होत असते. आपण एखाद्या विहिरीमध्ये डोकून, हौदामध्ये डोकून जरी पाहिलं तरी आपल्याला लक्षात येतं पहा की आपलं प्रतिबिंब त्यामध्ये पाय आपल्याला वरती दिसतात आणि डोकं आपल्या पाण्याच्या खाली दिसत असतं. पहा वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर होताना दिसत आहे. अशाच पद्धतीने आपल्याला प्रश्न क्रमांक 48 आणि प्रश्न क्रमांक 49 मध्ये आपल्याला हे दिलेलं आहे. पहा म्हणून 48चा आणि 49 या प्रश्नाचा जर तुम्ही विचार केला तर प्रश्नाकृतीची वरची बाजू खाली तुम्ही प्रश्नपत्रिकेचं पान सुद्धा अशा पद्धतीने पलटून पाहू शकतात की आपल्याला कोणतीही आकृती ही प्रश्न आकृतीसारखी दिसत आहे पर्यायामधली. तर आपल्याला या ठिकाणी इथे 4थ्या क्रमांकाची म्हणजे 4था पर्याय आपल्याला या प्रश्न 48 क्रमांकाच्या प्रश्नाचा बरोबर आहे 4था पर्याय. आणि तेच पाहिल्यानंतर आपल्याला 49चा तिसरा पर्याय आपला काय होत आहे, बरोबर येत आहे. तिसरा पर्याय आपल्याला बरोबर त्याचं काय आहे तर ते जलप्रतिबिंब आहे, पाण्यातील प्रतिबिंब आहे. अशा पद्धतीने आपण पाण्यातील प्रतिमा, आरशातील प्रतिमा आणि जवळजवळ 26 ते 49 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. तर मित्रांनो आपण आणखीन आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम सबस्क्राईब करा, कारण यावरती प्रत्येक प्रश्नाची 5वी शिष्यवृत्ती असेल, 8वी शिष्यवृत्ती असेल आणि तसेच नवोदयाची परीक्षा असेल, पोलीस भरतीच्या विविध प्रश्नपत्रिका असतील त्या सुद्धा आपण या चॅनलवरती सोडून घेतलेल्या आहेत. या सर्व प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व व्हिडिओ पहा आणि आपल्याला संपूर्ण मुलांना त्याचा नक्कीच
मार्गदर्शन मिळणार आहे. हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा. गुड बाय अँड टेक केअर.